मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 9765 066 495। महाराष्ट्र एसटी कामगार संघटनांच्या कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत संघटनेसोबत दिनांक 19 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या बैठकीत 15 दिवसात निर्णय घेऊन प्रश्न सोडविण्याचे मान्य केले होते। मात्र 4 महिने उलटून देखील शासनाने आश्वासन देऊन झालेल्या चर्चेतील मान्य करण्यात आलेल्या कोणत्याच मागण्यांची शासनाने दखल न घेतल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली आजपासून धुळे येथील एसटी कामगारांनी एसटी महामंडळाच्या कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण सुरू केले आहे। तर 2018 पासून महागाई भत्त्याची थकबाकी त्वरित द्यावी, एप्रिल 2016 ते ऑक्टोबर 2021 ची वेतनवाढ थकबाकी द्यावी, एप्रिल 2016 ते ऑक्टोबर 2021 घर भाडे भत्ता थकबाकी द्यावी व मूळ वेतनात जाहीर केलेली तफावत दूर करून सरसकट 5000 रुपये वाढ देण्यात यावी आणि 7वा वेतन लागू करावा। 2016 ते 2020 च्या करारातील एकतर्फी वेतनवाढ मधील 4849 कोटीतून शिल्लक रक्कम मूळ वेतनात समाविष्ट करावी। तसेच गणवेशाचे कापड व वाढीव शिलाई भत्ता आदी देण्यात यावा अशा मागण्या धुळे विभागीय अध्यक्ष दीपक पांडव यांनी यावेळी व्यक्त केल्या। महाराष्ट्र एसटी कामगार संघटना ही एसटी महामंडळातील मान्यताप्राप्त संघटना आहे। या संघटनेला कामगारांचा वेतन करार, कामगारांच्या प्रलंबित मागण्या, कामगारांच्या अडीअडचणी अशी गारांनी मांडण्याचा पूर्णपणे अधिकार असताना आणि या मागण्यांच्या बाबत एसटी महामंडळाने शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून देखील शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिलं नाही। म्हणून आज महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन आहे। या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या आहेत की एसटी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग द्या। एसटी महामंडळाच्या अंतर्गत जी शिस्त आवेदन पद्धती आहे, या शिस्त आवेदन पद्धतीचा अतिरेक होऊन कामगारांवर अन्याय होत आहे, तो अन्याय त्वरित थांबवावा। त्यासोबत एसटी महामंडळामध्ये जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले, या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी ताबडतोब द्या। त्यासोबत वैद्यकीय बिलाची परिपूर्तता जी आहे ती द्या। अशा विविध अनेक मागण्या असताना सुद्धा शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही। या महामंडळाचे अध्यक्ष स्वतः या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, परिवहन खातं त्यांच्याकडे आहे। असे असताना सुद्धा एसटी कर्मचाऱ्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष होत आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आज प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी 2 दिवसाचा धरणं आंदोलन आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून जर प्रश्न सुटले नाही तर तालुका पातळीवर सुद्धा तीव्र स्वरूपाचं आंदोलन होईल आणि म्हणून या शासनाला इशारा आहे की एसटी महामंडळाचं जे अप्रत्यक्षरित्या खाजगीकरण सुरू आहे हे थांबवावं। खाजगी कंपनीच्या गाड्या घेऊन खाजगी कंपनीचा ड्रायव्हर आणि त्या माध्यमातून एकीकडे या महामंडळाचं अप्रत्यक्षरित्या जे खाजगीकरण सुरू आहे ते थांबवावं। एसटीनेच गाड्या घ्याव्या आणि एसटीचाच चालक त्याच्यावर द्यावा, ही आमची प्रमुख मागणी आहे। त्याचबरोबर एसटी महामंडळाच्या ज्या जागा आहेत, या जागा एसटीने स्वतः विकत घेतलेल्या आहेत, कोणाही सरकारची याच्यावर मेहरबानी नाही आणि म्हणून अशा सुद्धा जागा या खाजगी भांडवलदाराच्या घशामध्ये घालण्याचं काम या सरकारने पद्धतशीरपणे सुरू केलेलं आहे। सर्वसामान्याची, जनसामान्याची एसटी आणि या एसटीवर आज 33% सवलती या शासनाच्या एसटी महामंडळ राबवतो आहे आणि म्हणून एकीकडे जनतेची सेवा, एकीकडे प्रवासी सेवा आणि एकीकडे हा शासनाचा उद्योग चांद्यापासून तर बांद्यापर्यंत महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्यामध्ये एसटी महामंडळाचा मोठा सिंहाचा वाटा असताना या महामंडळाचं जे खाजगीकरण सुरू आहे याला सुद्धा एसटी कामगार संघटनेचा विरोध आहे। जर भविष्यामध्ये या सरकारने आमच्या एसटी महामंडळाबाबत आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबत सकारात्मक भूमिका घेतली नाही तर एसटी कामगार संघटना आगामी काळामध्ये तीव्र आंदोलन करेल व त्याचा शासनाला जाब द्यावा लागेल। मागील वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या कामगारांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी उपोषण आंदोलनाची नोटीस दिली होती। त्या अनुषंगाने राज्याचे उद्योगमंत्री माननीय उदयजी सामंत यांनी मध्यस्थी करून येत्या 15 दिवसात तुमचे सर्व प्रश्न सोडवले जातील। ज्या प्रश्नांमध्ये प्रामुख्याने 2016 पासून थकलेला महागाई भत्त्याचा फरक, तसेच आत्ताच राज्य शासनाने लागू केलेला 4% हा जो महागाई भत्ता आहे
तो अद्याप आम्हाला लागू झालेला नाही। तसे करारात मान्य करण्यात आलेले आहे की शासनाला मिळालेला वेळोवेळी मिळणारा महागाई भत्ता हा कामगारांना त्वरित दिला गेला पाहिजे, तरी देखील दिला गेलेला नाही। तो फरक तसेच घरभाडे भत्ता व वेतनवाढीचा फरक 1% हा देखील अद्याप देण्यात आलेला नाही। कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीमध्ये विसंगती करण्यात आलेली आहे। जे सेवाज्येष्ठ कर्मचारी आहेत त्यांच्या पगारामध्ये केवळ 2,500ची वाढ देण्यात आलेली असून आता नुकतेच भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना 5,000ची वाढ देण्यात आली। अशी विसंगती दूर करून सर्वांना समान पद्धतीने बेसिकमध्ये 5,000 ॲड करावे अशी एक प्रमुख मागणी आहे। तसेच 2016 ते 20चा जो करार आम्हाचा एकतर्फी करण्यात आला, त्या करारापोटी आम्हाला 4849 कोटी देण्यात आले। त्यातली खूप मोठी रक्कम अद्याप शिल्लक आहे, ती कर्मचाऱ्यांच्या बेसिकमध्ये समाविष्ट करण्यात यावी। तसेच कॅशलेस योजना कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावी। कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिले अनेक वर्ष प्रलंबित असतात, कॅशलेस योजना जर लागू केली तर कर्मचाऱ्यांना फिरफिर करावी लागणार नाही। यासह अशा अनेक प्रलंबित मागण्यांसाठी आम्ही आज 4 महिने होऊन देखील आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष शासनाने केलेलं आहे। त्यामुळे आम्ही आजपासून हे उपोषण आंदोलनाचे हत्यार उपसले आहे आणि येत्या 2 दिवसात आमच्या मागण्या जर त्वरित पूर्ण झाल्या नाहीत तर हे आंदोलन आम्ही जिल्हा पातळीवरचे आंदोलन तालुका पातळीवर प्रत्येक आगारामध्ये करण्यात येईल, याची शासनाने दखल घ्यावी।